प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 1 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता बयोमध्ये सुरुवातीला आपण बघतोय गौतमी हॉस्पिटलमध्ये जाते। तो जो आलेला एक्सपायर गोळ्यांचा माल आहे ना, तो तिला कसंही करून थांबवायचा असतो त्याची डिलिव्हरी होण्यापासून, पण तिथे जे त्या गोळ्या उतरवत आहेत ते लोक काही थांबायला तयार नाही आहेत आणि ते गौतमीला म्हणतात तुम्हाला काय विचारायचं ते आमच्या मालकाला विचारा। गौतमी त्या माणसालाही कॉन्टॅक्ट करते पण तो माणूसही गौतमीचं ऐकायला तयार नाही आहे। आता गौतमीच्या लक्षात आलंय की आपण फार मोठ्या गोत्यात अडकणार आहोत। आता आरव इकडे शुद्धीवर आलेला असतो आणि विचारतो अंकिता कुठे आहे बाबा। आता हे शुभमकर म्हणतात अरे बेटा तिचे आई बाबा आलेत, तिला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय। आरव सांगतो की बाबा अरे मम्मा आली होती इथे। मग शुभमकर विचारतात की तिने काही गोंधळ तर नाही ना घातला। आरव म्हणतो नाही रे बाबा, सिस्टरने सांगितल्यावर गेली ती मला भेटून, विचारपूस करत होती, काळजीनेच येते ना रे ती इथे। शुभमकर म्हणतात हो ते सगळं ठीक आहे। मग आता आरव म्हणतो ए बाबा ते इंजेक्शन जरा कमी दे ना रे, खूप कंटाळा आलाय रे त्याचा। मग शुभमकर म्हणतात अरे तू तर होणारा डॉक्टर आहेस ना, असं कसं बोलतोयस, तुला इंजेक्शनचं महत्त्व माहिती नाहीये का। आरव म्हणतो अरे बाबा माहिती आहे रे, पण खूप कंटाळा आलाय रे आता, आणि मी तुझा पेशंट आहे ना, रिक्वेस्ट समज हवं तर। शुभमकर म्हणतात नाही नाही, इंजेक्शन दिल्याशिवाय तुला बरं वाटणार नाही। ते काही आरवचं ऐकायला तयार नसतात। आता इरा आणि बयोचं सीन दाखवलाय। इरा आणि बयो दोघी अभ्यास करत असतात। सुमन येते आणि या दोघींना जेवायचा आग्रह करत असते, पण दोघी अभ्यासामध्ये तल्लीन झालेल्या असतात। बयो म्हणत असते आत्या थांब न जरा, अगं आम्ही अभ्यास करतोय, जेवू ना नंतर। पण ही सुमन म्हणत असते ते काही नाही, खाल्ल्या पिल्ल्याशिवाय अभ्यास करायला ताकद येणार आहे का, चला बयो इरा जेवून घ्या बरं। बयो म्हणते आत्या एवढा चॅप्टर संपू दे न ग। आता इरा पण म्हणते लिंक लागले न ग आत्या, थांब न जरा। पण आता ही सुमन म्हणते मला चॅप्टर सांगून चॅप्टर नका बनू, चला खाऊन घ्या पटकन। आणि आग्रहाने 2 घास स्वतःच्या हाताने या पोरींना खाऊ घालते। सुमनची माया बघून इराचे डोळे भरून आलेत। सुमन म्हणते काय ग इरा, ए बेटा रडतेस का। मग आता इरा म्हणते आत्या तू किती चांगली आहेस ग, किती प्रेमाने करतेस माझं सगळं, माझ्या मम्माने तर माझ्याकडे बघितलं पण नाही ग, तू खूप चांगली आहेस आत्या। मग सुमन म्हणते अगं माझ्या पोरी, माझी मुलगीच आहेस ना तू इरा। मग बयो अशी थोडी चिडायचं नाटक करते, माझे तर कोणी लाड पण करत नाही आता। मग ही सुमन म्हणते होय काय बयो, अगं तू पण माझं लेकरूच आहेस, तुम्ही दोघी माझ्या पोरी आहात, असं म्हणून या दोघींनाही जेवणाचे घास भरवते। आता इरा आणि बयो दोघी एकमेकींकडे बघायला लागतात। इकडे बघा आता ही गौतमी खूप घाबरते, कारण ही जमदाडे आली आहे तिथे गौतमीला अटक करायला। आता अरेस्ट वॉरंट तिने इराच्या हातात दिलंय आणि सांगितलंय की यांनी अफरातफरी केलेली आहे एक्सपायर गोळ्यांची तुमच्या हॉस्पिटलमध्ये। हे ऐकून इराला खूप त्रास झालाय आणि इरा गौतमीकडे बघतच राहते। आता गौतमी स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते, इराची माफी मागते, बयोची माफी मागते, मी असं काही केलं नाही असं म्हणून रडत असते, मोठ्याने आरडाओरडा करत असते, पण तिचं कोणी ऐकायला तयार नाहीये। शेवटी तिला पकडून घेऊनच गेले। आता तुम्हाला असं वाटत असेल की झालं संपली मालिका, तर नाही, हे सगळं गौतमीचं स्वप्न आहे आणि हे ती दिवसाढवळ्या बघते तिथेच टेबलवर बसून। आता गौतमी विचार करते बाप रे केवढं भयंकर स्वप्न पडलं मला, पण हे स्वप्न खरं व्हायला वेळ लागणार नाहीये आणि हे खरं आहे प्रेक्षकांनो। आता गौतमी स्वतःहून तिचे सगळे गुन्हे कबूल करणार आहे, पण कसं काय त्यासाठी बघत राहा छोट्या बयोची मोठी स्वप्न। काहीच भाग शिल्लक राहिलेत। आता आरवला औषध वगैरे देतात शुभमकर आणि पुन्हा त्याला इंजेक्शन वगैरे द्यायची वेळ आली आहे आणि त्याला समजून सांगतात अरे बेटा तू बरा होशील ना लवकर, आणि म्हणून इंजेक्शन देतात आणि त्या सिस्टरला पुढच्या सगळ्या सूचना देतात की तुम्ही लक्ष ठेवा, त्याला गोळ्या द्या वगैरे वगैरे। आता आरव इंजेक्शन दिल्यानंतर झोपलाय खरा, पण आता बघा या गौतमीच्या पापांची शिक्षा तिच्या लेकराला मिळणार आहे। म्हणजे आरव, गौतमी खूप टेन्शन मध्ये असते, सुमन तिला आवाज देते तेव्हा गौतमी प्रचंड दचकते। सुमन म्हणते बापरे काय झालं माझी बहिणी एवढं दचकायला। गौतमी म्हणते कुठे डचकले मी। सुमन म्हणते अगं बघ घाम आलाय तुला, काय झालं तुला। गौतम म्हणते काय नाही झालं ग, तुला काय करायचंय। आता सुमन हसायला लागते आणि म्हणते मला काय करायचंय, पण तू बघ कशी दचकली आहेस, काय झालं ग, दिवसाढवळ्या स्वप्न बघतेस की काय। आता गौतमी तिच्यावर नेहमीप्रमाणे वसवस करते आणि तिला तिथून हकलवून लावते, जा ग तुझी कामं कर। मग आता सुमन निघून जाते तिथून, पण आता या सिस्टर आल्या शुभमकरांना सांगायला की आरव कसं तरीच करतोय म्हणून। शुभमकर म्हणतात काय म्हणजे काय झालं आरवला। आता हे शुभमकर तातडीने आरवच्या त्या रूममध्ये येतात तेव्हा आरवला श्वास घ्यायला त्रास होत असतो। आरव खूप पॅनिक झालेला असतो, त्याला खूप
कसं तरी होत असतं. आता शुभंकर त्याला म्हणत असतात, आरव बेटा पॅनिक नको होऊस, काय झालं रे? आता शुभंकर म्हणतात, काय झालं याला, असं का करतोय हा? मग त्या सिस्टर सांगतात, तुम्ही इंजेक्शन दिलं आणि नंतर त्यांना असा त्रास व्हायला लागला. शुभंकर इंजेक्शन चेक करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इंजेक्शन तर अगदी बरोबर आहे. पण आता इकडे बघा, खरंच जमदाडे आली आणि गौतमी तिला बघून खूप घाबरते आणि विचारते, तुम्ही इथे कशा काय? आता ही जमदाडे आधी तर गौतमीबद्दलच विचारते आणि मग म्हणते, बयो आहे का घरात? मला बयोला भेटायचं होतं. आता गौतमी म्हणते, हो आहे ना घरात. इरा आणि बयो आतमध्ये अभ्यास करतात. काय काम होतं? आता जमदाडे म्हणते, ते मी बयोलाच सांगेल, पण तुमच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत गौतमी मॅडम मला बघून? गौतमी म्हणते, नाही तसं काही नाही. आता जमदाडे आतमध्ये जाते बयो आणि इराला भेटायला. पण आता गौतमीला आलं ना टेन्शन, जमदाडे बयोला भेटायला का आली असेल? प्रेक्षकांनो, हा भाग ऐकल्यानंतर ना ॲटलिस्ट एक लाईक करत जा. शेवटचे भाग राहिलेत. खूप कमी प्रेक्षक आहेत ज्यांनी अगदी जेन्युनली लाईक केलं माझ्या रिव्ह्यूला. अगदी आत्तापर्यंत ज्यांनी नसेल केले ना त्यांनी ॲटलिस्ट आता तरी लाईक करायला विसरू नका. आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा, कारण अजून बऱ्याच इंटरेस्टिंग मालिका तुम्हाला मला या चॅनलवर द्यायच्यात. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे रिव्ह्यूज कळतील मी कुठली मालिका देणार आहे आणि कुठली नाही. तर जमदाडे आली आणि इराला आणि बयोला म्हणते की सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण ॲक्च्युली म्हणजे प्रकरणच तसं होतं. तुमच्या हॉस्पिटलमध्ये गेले असते तर जरा गुन्हेगार अलर्ट झाले असते. बयो म्हणते, गुन्हेगार म्हणजे काय सांगायचं आहे तुम्हाला जमदाडे मॅडम? जमदाडे म्हणते, तुमच्या हॉस्पिटलमध्ये स्कॅम सुरू आहे. एक्सपायर्ड झालेल्या औषध गोळ्यांचा. पेशंटला एक्सपायर्ड झालेली औषधं आणि गोळ्या दिली जात आहेत. आता हे ऐकल्यानंतर बयो म्हणते, बाप रे, हे तर भयंकर आहे. आणि हे सगळं कोण करते, कशासाठी? आता ही जमदाडे या दोघींना विचारपूस करते की कोण वेंडर आहेत, तुम्हाला काही कल्पना आहे का? हॉस्पिटलमध्ये कोण औषधं सप्लाय करतं? इरा एकदम सांगून देते, वेंडरपैकी माझी मम्मा पण एक आहे. आता जमदाडे म्हणते, काय गौतमी मॅडम? आता इकडे गौतमीला एकदम टेन्शन आलंय. आता ती सुमनकडे विचारपूस करायचा प्रयत्न करते. ती म्हणते, काय ग सुमन, ही जमदाडे कशाला आली आहे बयोकडे? सुमन म्हणते, आता ते माका काय माहिती? गौतमी म्हणते, तुला माहिती नाही तर मग कोणाला माहिती असेल? उगा खोटं बोलू नको मला, बयो सगळं सांगते ना तुला. आता सुमन म्हणते, हो सांगते माझी बयो मला सगळं, पण बयोलाच कदाचित माहिती नसेल की जमदाडे का आली आहे तिच्याकडे, असे असू शकतं ना. मग आता गौतम म्हणते, खोटारडी, चल जा, तुला सांगायचं नसेल मला माहिती आहे तू कशी आहेस. सुमन म्हणते, माझी वहिनी, काय झालंय ग तुला? अगं मी कशाला खोटं बोलू तुला? आता असं बोलून ती गप्प बसते. पण आता ती विचार करते, माझी वहिनीला काहीतरी झालंय आज, उगाच अशी वसवस करते. मग आता ती सहज म्हणते, माझी वहिनी, तुला काही कामधामं नसतील ना तर मला कांदा चिरून दे बरं. गौतमी म्हणते, एक गप्प बस ग, हे काही कांदे बिंदे चिरायला मी अशी फालतू कामं करत नसते, जा तुझं काम बघ. आता ही बळजबरीच तिच्याशी बोलते आणि पुन्हा बळजबरी तिच्यावरच वसकते. सुमन विचार करायला लागते, हिचं आज नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे, पण काय बिनसलं कोणाच ठाऊक. जाऊ द्या, हिच्या मागे कोण लागणार आहे, आपल्याला आपली बरीच कामं आहे. माझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टरनं या मालिकेतलं सुमनच आहे प्रेक्षकांनो, आणि नंतर विशाल, आणि आता जमदाडे मॅडम. तर जमदाडे मॅडम आता इराला म्हणतात, बोलवतेस का तुझ्या आईला? त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली तर बघूयात. आता इरा आवाज देते, मम्मा अगं वर ये ग, जमदाडे मॅडम तुला बोलवत आहेत. आता हे ऐकल्यावर गौतमी अजून पांढरी पडते. सुमन तिच्याकडे बघत असते, काय चालू आहे गौतमीचं? इरा म्हणते, बरं झालं तुम्ही इथे आलात, पण मला नेमकं सांगाल का की हे किती वर्षापासून चालू आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये? आता जमदाडे सांगते, कमीत कमी 2 वर्षापासून तरी नक्कीच सुरू असेल. म्हणजे मी आत्ता तपास करायला सुरुवात केली आहे, कदाचित त्याच्याही आधीपासून हा स्कॅम सुरू असेल. बयो म्हणते, बाप रे, म्हणजे किती साऱ्या रुग्णांच्या जीवाशी आत्तापर्यंत खेळले हे सगळेजण, म्हणजे त्यांच्या जीवाला तर धोकाच होता ना, म्हणजे त्यामुळेच कदाचित रुग्णांचे प्राणही गेले असावेत. तेवढ्यात गौतमी येते तिथे घाबरत. आता बयोला प्रथम दर्शनी थोडं कळतंय की गौतमीचा काहीतरी गफला आहे म्हणून, कारण बयोला पहिल्यापासून गौतमीवर शंकाच होती या बाबतीत. आता ही जमदाडे म्हणते, मॅडम तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आता ती पुढे विषय सुरू करणार, तेवढ्यात बयोला फोन आलाय आणि तो फोन कदाचित डॉक्टर शुभमकरांचा असावा, पण त्यांनी या भागात दाखवलेलं नाहीये. बयो घाबरून म्हणते, काय? आणि सगळेजण तिच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात की काय झालंय नेमकं, आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत. या सगळ्यांच्या लक्षात येतं की आरवला एक्सपायर्ड झालेल्या इंजेक्शन्स दिले गेले आहेत, आणि हे बयोच्या लक्षात येतं, आणि बयो ते शुभमकरांना दाखवून देते. शुभमकर सगळेजण टेन्शनमध्ये आहेत, कारण आरवचा जीव आता धोक्यात आहे. आणि त्यामुळे आता गौतमीलाही खूप टेन्शन आलं आणि तिच्यातल्या आईने स्वतःला जागं केलंय. आता बयो तिला समजवते, हे बघा गौतमी, इराच्या आई
अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही जे काही गुन्हे केले ना ते चुपचाप कबूल करा पोलिसांच्या समोर. नाही तर मी स्वतःहून तुम्हाला पोलिसांच्या हवाले करेल. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, गौतमी तिचे गुन्हे कबूल करेल का? आता मालिका संपत आली आहे, म्हणजे अर्थातच ती तिचे गुन्हे कबूल करेलच. तर असा होता आजचा भाग. आणि सॉरी प्रेक्षकांनो, जरा भाग द्यायला उशीर लागतोय आजकाल, तसंच माझं जेन्युइन रिझन आहे. पण कसा वाटला भाग नक्की कळवा. भाग मी अजिबात स्किप करत नाहीये शेवटचे. शक्यतोवर किती उशीर झाला तरी तुम्हाला नक्की रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करते. तर आजचा भाग आवडल्यास लाईक नक्की करा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन वर्षामध्ये. धन्यवाद.